ठीक आहे. काल आपण रूल्स ऑफ निगेशन बघितलेला आहे. त्या रूल्स ऑफ निगेशनचा पुढचा पार्ट आपण स्टार्ट करूया. आता रूल्स ऑफ निगेशन मध्ये काय काय बघितलं तुम्ही? फर्स्ट रूल्स ऑफ निगेशन. रूल्स ऑफ निगेशन मध्ये 5 रूल्स होते. पहिला रूल होता निगेशन ऑफ निगेशन P इज इक्वल टू P. दुसरा पार्टच पाहिजे. दुसरा रूल्स काय आहे? निगेशन P अँड Q दोन्हीला निगेशन ठेवून द्यायचे. निगेशन P निगेशन Q आणि अँडचं काय होणार? R. तिसरा रूल काय? निगेशन P ऑफ Q दोन्हीला निगेशन ठेवून द्या आणि Rचं काय होणार? अँड. चौथा रूल निगेशन P then Q then P and not Q. पाचवा negation P if and only Q is equal to P and not Q of Q and not P. ठीक आहे. हे 5 रूल जर पाठ असतील काल आपण वर्डिंग एक्झाम्पल घेतलेले. आज एक्सरसाइज 1.4 मधला पहिला क्वेश्चन म्हणजे एक्सरसाइज 1.3 मधला वर्डिंग क्वेश्चन ला सुद्धा रूल्स ऑफ निगेशन आहे आणि एक्सरसाइज 1.4 च्या वर्डिंग क्वेश्चन ला सुद्धा रूल्स ऑफ निगेशन आहे. एक्सरसाइज 1.4 क्वेश्चंस यूजिंग रूल्स ऑफ निगेशन. यूजिंग रूल्स ऑफ निगेशन. निगेशनचा वापर करून राइट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड राइट the negation of the following statements. Of the following statement. खालील स्टेटमेंटच निगेटिव्ह करा. Write the rules of negation of the following statements. First, not Q then P. Not Q then P. सोडवायचं. आता not Q then P हे तुम्हाला सोडवत असताना कसं आहे बघा की ह्याचं निगेशनला आता मेन साइन कुठला आहे बघायचं. अँड ऑर देन काही तर देन हे मेन साइन आहे म्हणजे सोल्युशन गिव्हन नॉट क्यू देन पी याचं निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह ऑफ निगेटिव्ह क्यू देन पी. ओके इज इक्वल टू ह्याचा रूल्स करताना निगेशन पी देन क्यू चा रूल्स काय आपला? निगेशन पी देन क्यू पार्टच पाहिजे. पी देनच होणार अँड आणि दुसऱ्याला निगेटिव्ह. तिथं पहिल्याला निगेटिव्ह जात नाही देनचा अँड देन दुसऱ्याला निगेटिव्ह जाते असा रूल्स आहे. ठीक आहे. म्हणजे इथं सुद्धा पहिल्याला निगेटिव्ह जाणार नाही पण तो नॅचरलीच निगेटिव्ह आहे. पहिल्याला निगेटिव्ह मी देणार नाही सरकार देणार नाही त्याला निगेटिव्ह पण तो ऑलरेडी निगेटिव्ह आहे म्हणून नॉट क्यू. देनचं काय होणार? अँड आणि ह्याला निगेटिव्ह जाणार रूल्स प्रमाणे नॉट. मी क्यू ला निगेटिव्ह दिलेलं नाहीये तर मी पी ला सरकारी रूल काय आहे की पी ला निगेटिव्ह देऊ नका फक्त अँड करा आणि क्यू ला निगेटिव्ह द्या. पण इथं मी नॉट क्यू ला निगेटिव्ह दिलेलं नाही. तो नॅचरली पर्सनली त्याचा निगेटिव्ह आहे तो आम्ही दिलेला नाही. आम्ही फक्त अँड केले आणि ह्याचं निगेटिव्ह काय केले पी संपलं. ठीक आहे. दुसरे एक्झाम्पल घेऊया. एवढ्याला 2 मार्क असतात व्यवस्थित सोडवायचं. दुसरे एक्झाम्पल आहे पी अँड नॉट क्यू. इथं लिहितो मी P and not Q. आता हा रूल्स मेन साइन बघायचा. मी काय म्हणते बघा मेन साइन बघायचं. ह्याच्यातलं मेन साइन अँड आहे. ठीक आहे. दुसरं हे पहिलं झालं. गिव्हन दुसऱ्यात P and not Q हा सुद्धा 1 मार्कला विचारते. ह्याचं निगेशन करूया. निगेशन P and not Q. ठीक आहे. तुमचं सरकारी रूल काय आहे? निगेशन P and Q दोन्हीला निगेशन ठेवून द्यायचे. हा रूल गव्हर्नमेंट रूल आहे. दोन्हीला निगेशन ठेवून द्यायचे आणि अँड काय करणार? आव. आता ह्याला नॅचरलीच एक निगेटिव्ह आहे पण गव्हर्नमेंटचा रूल काय आहे? दोन्हीला निगेटिव्ह ठेवून द्यायचे. मग ह्याला डबल झालं ना. एक पर्सनली आणि एक गव्हर्नमेंट अशी डबल झाली आणि अँडचं काय होणार? आव. हा रूल वापरला पण निगेटिव्ह पी आव. आणखीन एक रूल्स आहे निगेटिव्ह निगेटिव्ह पी पी निगेटिव्ह निगेटिव्ह क्यू क्यू. समजलं? नेक्स्ट एक्झाम्पल म्हणजे रूल्स ऑफ निगेशनचा वापर करून आपण सॉल्व्ह करायला लागलो. नेक्स्ट राइट द रूल्स ऑफ निगेशन युजिंग द रूल्स ऑफ निगेशन अँड राइट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तर खालील स्टेटमेंटचं काय करा? निगेटिव्ह करा. तिसरा आहे पी और नॉट क्यू
पी ऑर नॉट क्यू, आणि चौथं थोडंसं वेगळं देतो, पी देन क्यू ऑर आर. हे सॉल्व्ह मधलं आहे आणि हे एक्सरसाइज मधलं आहे, पण आपल्याला सगळे सॉल्व्ह करायचे आहेत. एक्सरसाइज मधला असू दे किंवा ह्याच्यातला असू दे. आता इथं काय दिलं, पी ऑर नॉट क्यू आणि पी देन क्यू ऑर आर. सोल्युशन तिसरं गिवन पी ऑर नॉट क्यू, पी ऑर नॉट क्यू. मग ह्याचं निगेशन कसं होणार, निगेशन पी ऑर नॉट क्यू म्हणजे हा रूल वापरावा लागणार आपल्याला, निगेशन पी ऑर क्यू. काय गव्हर्नमेंट रूल, दोन्हीला निगेशन ठेवून द्यायचे, दोन्हीला निगेशन ठेवून द्यायचे आणि आर सोबत काय करायचं, एन. तसंच काय, पण ह्याचा पर्सनली निगेटिव्ह आहे, तो त्याचा अपर मध्ये मिळालाय, त्याला नॅचरलीच निगेटिव्ह मिळालेला आहे. आपण फक्त दोन्हीला निगेटिव्ह ठेवून द्या, निगेटिव्ह पी, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, तो पॉझिटिव्ह झाला, तर तो नॅचरलीच निगेटिव्ह होता आणि परत निगेटिव्ह, आणि आवाज काय होणार, एन. संपलं. मग ह्याचा निगेटिव्ह राहणार आणि ह्याला पॉझिटिव्ह होणार, निगेशन पी अँड क्यू. संपलं. लिहून घ्या स्क्रीनशॉट मध्ये, तर मला दुसरं तिथं सोडवायचं आहे. हा चौथं पी देन क्यू ऑर आर. जरा लक्ष द्या, त्यात मेन साईन कुठला आहे, देन आहे का ऑर आहे, त्यात विद्यार्थ्यांचा वेळ जातो आणि इथं चुकतंय. पी देन क्यू ऑर आर ह्यातलं मेन साईन कुठला, देन का ऑर. ऑर हे मेन साईन आहे. घरातल्या गोष्टी घरातच ठेवायच्या, ऑर बाहेरची गोष्ट ती लक्षात ठेवा, ती मेन आहे ऑर. आता एक बघा, मग ह्याचं निगेटिव्ह करायचं, निगेटिव्ह पी देन क्यू ऑर आर. मी काय म्हणतो ते लक्षात आलं, हे ऑर हे मेन आहे आणि हे दोन स्टेटमेंट आहेत असं म्हणलं तरी चालेल. आपण आर ला पण ब्रॅकेट टाकूया म्हणजे तुमचा प्रॉब्लेम कमी होईल असं तुम्हाला वाटत असेल तर त्याला ब्रॅकेट टाका. ऑरचा रूल्स काय, गव्हर्नमेंट रूल्स काय ऑरसाठी, रूल नंबर 3, रूल नंबर 3 दोन्हीला निगेशन ठेवून द्यायचे आणि ऑर्स काय करायचं, अँड. मग आता ह्याला कसं आहे, इथं दोनच आहेत नंबर, एक पी देन क्यू हा आणि हा निगेटिव्ह निगेटिव्ह आर, दोन्हीला निगेटिव्ह ठेवून दे. मग तुम्ही म्हणाल ह्याच्यावर दोन आहे असतात, एखाद्याला दोन मुलं असतात ना, मग ते त्यांच्यात ते बघून घेतील, पण दोन्हीला निगेटिव्ह ठेवून द्यायचे. मी काय म्हणते लक्षात आलं, त्याला दोन मुलं आहेत, हे एकुलता एक आहे, पण दोन्हीला निगेटिव्ह ठेवून द्यायचे, ह्याच्यात वाटणी होणार. ठीक आहे. आणि आरचं काय होणार, अँड होणार. ठीक आहे, हा रूल्स वापरलेला आहे. आता पुढे जाऊया. आता हा एकुलता एक आहे त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही, पण इथं निगेशन पी देन क्यूचा आपल्याला एक रूल्स आहे ना, अप्लाय करता येतो निगेशन पी देन क्यू. काय ना सांगा, पी अँड नॉट क्यू, पी अँड नॉट क्यू म्हणजे पहिल्या देनचा अँड होणार, देनचं काय होणार, अँड पहिल्या निगेटिव्ह नाही जाणार, अँड नॉट क्यू नाही जाणार पहिल्याला निगेटिव्ह. त्याचा रूल्सच तसा आहे, रूल नंबर 3. आणि इथं काही सिंगल आहे तर सिस्टम संपलं, दोन स्टेप मध्ये आन्सर होत आहे. रूल्स ऑफ निगेशन जिथपर्यंत सोडवता येत आहे तिथपर्यंत सोडवा, काहीही प्रॉब्लेम्स नाही. हे रूल्स ऑफ निगेशन तुम्हाला सोडवता आले पाहिजे, एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थित सोडवा, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आता मी तुम्हाला थोडंसं वेगळं घेतो. Using rules of negations and write the negation of the following statements. आणि निगेशन खालील स्टेटमेंट प्रमाणे सोडवा. ठीक आहे, थोडंसं वेगळं घेतो. P then P or not Q, P then P or not Q, P then P or not Q. आता सगळ्या विद्यार्थ्यांची जमनी होते, याचं मेन साईन कुठलं, देन का ऑर. मी काय सांगितलंय, ब्रॅकेट मधलं घरातलं महत्वाचं नाहीये साईन, बाहेरचं साईन कुठलं आहे, दैन. म्हणून दैनचा रूल्स वापरावा लागणार, जरा परीक्षेत लक्षात ठेवा. बाहेरचं साईन दैन आहे. गिवन पी दैन पी ऑर नॉट क्यू, पी दैन ह्याचं निगेटिव्ह, पी दैन पी ऑर नॉट क्यू. ओके, आता निगेटिव्ह देताना आता हा एकच मेंबर पकडला जातो, त्याच्या घरात 2 पर्सन्स आहेत, तो त्याचा प्रश्न आहे. त्याला जरी 2 मुलं असली तर हा एकुलता एकच आहे. वाटणी करताना आपण कसं होणार, पी. पण गव्हर्नमेंट रूल्स काय आहे की निगेटिव्ह पी देन क्यू करताना, निगेटिव्ह पी देन क्यू करताना रूल्स असा सॅटिस्फाय केलाय की पहिल्याला द्यायचं नाही.
का म्हणून विचारायचं नाही, रूल्स आहे तसा गव्हर्नमेंट सरकारी रूल्स आहे देन मध्ये की पहिल्याला आम्ही काही देत नाही, दुसऱ्याला मात्र आम्ही निगेटिव्ह देतो आणि देनचं काय करतो अँड. तसं इथं पहिल्याला आम्ही देऊ शकत नाही, देनचं काय होणार अँड होणार आणि दुसऱ्याला निगेटिव्ह ठेवून देणार. रूल्स आहे, मी काही करू शकत नाही त्याला. ठीक आहे, आता पुढे जातो. पी अँड ह्या दोन्हीला निगेटिव्ह देता येते, गव्हर्नमेंट रूल आहे, मी त्याचा काही ऑब्जेक्शन देणार नाही. निगेटिव्ह पी और क्यू दोन्हीला निगेटिव्ह ठेवून द्यायचे आणि आवाजचं काय होणार अँड होणार आणि आवाजचा अँड होणार. त्या दोन्हीला निगेटिव्ह. आता ह्याला नाहीये तरी आम्ही त्याला देतो, त्याला आहे ऑलरेडी तरी त्याला डबल मिळणार. रूल्स असा की दोन्हीला निगेटिव्ह ठेवून द्या आणि आवाजचा अँड करा झाली. मग परत स्टेप कशी होणार पी अँड नॉट पी अँड क्यू, पी अँड नॉट पी अँड क्यू. रूल्स ऑफ निगेशनचा वापर करून आपण सोडवलेलं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम्स नाही. ह्याच्या पुढे आपण कॉम्प्लिमेंट लॉ, ऍडम्पटन लॉ आहे ते पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहे, पण आता तर रूल्स ऑफ निगेशन प्रमाणे एवढेच आहे ना तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट घ्या, एक होमवर्कला घ्या रूल्स ऑफ निगेशन प्रमाणे. नाही, एक इथं घ्या. ठीक आहे, मग होमवर्कला बघूया. निगेशन पी एंड क्यू और पी और नॉट क्यू. मेन साइन कुठला आहे और आहे. मग रूल्स ऑफ निगेशन प्रमाणे पहा. गिवन निगेशन पी एंड क्यू म्हणजे ह्या दोघांचा तो निगेशन आहे और पी और नॉट क्यू. आता ह्याचं निगेशन करायचं म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी एंड क्यू और पी और नॉट क्यू. ह्याचा टोटल निगेशन करा. राईट द निगेशन हे याचं पर्सनली आहे आणि ह्याचं टोटली केलं. आता रूल्स आवचा काय सांगतो पी और क्यू चा जर निगेटिव्ह करायचं असेल तर दोन्हीला निगेटिव्ह ठेवून द्यायचा आणि आवच काय करायचं अँड. दोन्हीला निगेटिव्ह ठेवून द्यायचा, दोन्हीला निगेटिव्ह ठेवून द्यायचा आणि आवच काय करायचं अँड. आधी दोन्हीला निगेटिव्ह ठेवून द्या आणि आवच काय करायचं अँड. ओके, आता निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पी एंड क्यू, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह अँड. आता इथं रूल्स कसा आहे हे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं. इथं रूल्स आहे की दोन्हीला निगेशन ठेवून द्या, निगेशन पी आणि निगेशन निगेशन क्यू आणि आवाज काय होणार अँड. म्हणजे पी अँड क्यू अँड नॉट पी अँड क्यू. संपलं. समजलं का? काही अवघड नाही, दोन्हीला निगेशन देऊन तुम्ही करून घेऊ शकता. लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारा. हे फक्त 5 रूल्स पाहिजे पाठ, तुम्ही काहीही करू शकता. ओके, ही शंका इकडे बघा. और आहे, औरचं अँड होणार, दोन्हीला निगेशन. ह्याला नॅचरल निगेशन आहे, निगेशन निगेशन आणि ह्याला निगेशन. हे निगेशन निगेशन पॉझिटिव्ह होणार, हे निगेशन पी औरचं अँड होणार, निगेशन निगेशन क्यू, पी एंड क्यू अँड नॉट पी एंड क्यू. हे तुमचं फायनल. ठीक आहे, राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. थोडस वेगळं देतो. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. खालील स्टेटमेंटचं निगेटिव्ह साईन्स करा. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. मस्त आहे का? P और not Q, P और not Q, then P and not Q. मेन साइन कुठला आहे? ब्रॅकेट मधले साइन्स मेन नाही, तुम्ही सांगितले बाहेरचं साइनचं लक्ष द्यायचं. P और not Q, then P and not Q. आता ह्याला निगेटिव्ह करायचं, therefore निगेटिव्ह पहिला ब्रॅकेट आहे P और not Q, then P and not Q. ठीक आहे. आता देन असेल तर पहिल्याला आपण निगेटिव्ह देत नाही रूल्स प्रमाणे, दुसऱ्याला फक्त निगेटिव्ह देतो. म्हणजे ह्यातला पहिला उपाशी राहणार,
त्यातला पहिला उपाशी राहणार. पण रूल्स आहे तसा, पहिल्याला द्यायचं नाही, दुसऱ्याला द्यायचं अँड करायचं आणि हा जो निगेटिव्ह आहे तो आम्ही मस्तपैकी दुसऱ्याला देणार. रूल्स आहे तसा. निगेशन पी देईन क्यू इज इक्वल टू पी अँड नॉट क्यू. मग आता काय होणार, पी और नॉट क्यू अँड दोन्हीला निगेटिव्ह ठेवून द्या, निगेटिव्ह पी निगेटिव्ह क्यू आणि अँडचं काय होणार और नॉट पी और नॉट क्यू अँड नॉट पी और क्यू. हे असंच ठेवा, त्याच्यात काही चेंज करू नका. जेवढे सोडवता येतील तेवढे सोडवा. इथं परत रूल नंबर 3 वापरायला आपण निगेशन पी अँड क्यू ते प्रत्येक वेळी द्यायचं. निगेशन पी अँड निगेशन क्यू, निगेशनचा वापर करून आपण सोडवायला. युजिंग रूल्स ऑफ निगेशन अँड थ्रू दॅट एक होमवर्कला घ्या. असंच सोडवा. काही शंका असतील तर विचारा. एक होमवर्कला घेऊया आपण. लिहून घ्या. युजिंग द रूल्स ऑफ निगेशन अँड राइट डाउन द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स पी अँड क्यू देन नॉट पी ऑफ आर. लिहून घ्या. हे ह्याच्या सुद्धा मेन साईन देणच आहे. ह्याच्या सुद्धा मेन साईन देण आहे. ठीक आहे. नेक्स्ट थोडस वेगळं घेऊया आपण, म्हणजे तुम्ही सोडवू शकता. Using rules of negation and write down the negation of the following statements. खालील स्टेटमेंटचे काय करा तुम्ही निगेटिव्ह करा. P then not Q च निगेशन्स. तिथं सॉरी एक मिनिट, हा सॉरी, P if and only if not Q. थोडंसं वेगळं आहे एक्झाम्पल्स, पण रूल्स जर पाठ असेल तर तुम्ही सोडवू शकता. आता इथं निगेशनचा रूल्स पाठ पाहिजे. रूल नंबर 5 पी इफ अँड ओनली क्यू. पी ला द्यायचं नाही, क्यू ला द्यायचं निगेटिव्ह, किंवा क्यू ला द्यायचं नाही आणि पी ला द्यायचं निगेटिव्ह, असा रूल्स आहे. मग त्या रूल्सचा वापर करून त्याचा निगेटिव्ह काढायचा आहे. पी इफ अँड ओनली इफ नॉट क्यू. त्याचं निगेटिव्ह कसं येणार बघा, निगेटिव्ह पी इफ अँड ओनली इफ नॉट क्यू. ट्रिपल. ठीक आहे. आता इथं बघा, पहिल्याच काढायचं नाही, दुसऱ्या रूल्स काय सांगतो, पहिल्याला द्यायचं नाही. त्याचं काय होणार, एक अँड होणार. एका अँडचं एक अँड आणि दुसऱ्याला निगेटिव्ह डबल होणार, कारण त्याला पर्सनलीच एक निगेटिव्ह आहे. क्यूला द्यायचं नाही म्हणजे, पण द्यायचं नाही म्हणजे त्याला ऑलरेडी आहे ना ते नॉट क्यू. तर दिलेलं नाही, एकांत नाही आहे, तर दिले म्हणजे त्याला ते ऑलरेडी आहे नॉट क्यू अँड नॉट पी. अँड नॉट पी म्हणजे रूल्स असा आहे, निगेशन पी देन क्यू. बरोबर, पहिल्याला द्यायचं नाही, पी अँड नॉट क्यू. ओके, ऑल क्यू अँड नॉट पी. हा रूल पाठच पाहिजे तुम्हाला, तर ते लक्षात ठेवा. पी अँड नॉट क्यू आम्ही निगेशन दिलंय, पण त्याला ऑलरेडी एक निगेशन आहे. समजलं? क्यूला निगेटिव्ह द्यायचं, पण त्याला आहे ना नॅचरली नॉट क्यू अँड नॉट पी. समजलं? आणि हे नॉट नॉट काय होणार, क्यू म्हणजे पी अँड क्यू ऑफ नॉट क्यू अँड नॉट. समजलं तुम्हाला? निगेशन कोणाला द्यायचं, कोणाला नाही, युजिंग द रूल्स ऑफ निगेशन. हे लिहून घ्या स्क्रीनशॉट मध्ये. Yeah. Next example, using the rules of negations and write down the negation of the following statement. आणि खालील स्टेटमेंट चे निगेटिव्ह करा. Using the rules of negation and write down the negation of the following statement. आणि खालील स्टेटमेंट चा निगेटिव्ह करा. लिहून घ्या. P and Q out सॉल्व मधलं एक्झाम्पल आहे, त्याचं निगेशन करायचं आहे आपल्याला. P and Q out आर. आता 2 मिनिट इथं बघा, इथं अँड आहे, असू दे. P and Q out आर मेन साइन अँड आहे. गिवा P and Q out आर निगेटिव्ह ऑफ P and Q out आर. देन दोन्हीला निगेशन ठेवून द्यायचा.
रुल्स प्रमाणे आणि अँडचं काय होणार ऑफ दोन्हीला निगेशन ठेवून द्यायचा आणि अँडचं काय होणार ऑफ निगेशन पी आउट आता ह्याच्यात आउटचा रुल्स काय दोन्हीला निगेशन ठेवून द्यायचे आणि आउटचं काय होणार अँड दोन्हीला निगेशन ठेवून द्यायचे आणि आउटचं काय होणार अँड the negation P of negation Q and negation now संपलं लावून घ्या ओके ठीक आहे तुम्हाला मी एक होमवर्कला देतो तुम्ही मला सोडून टाकलं तरी चालेल व्यवस्थित सोडवायचं होमवर्कला एक देतोय 2 देतो होमवर्कला त्याची निगेशन करून लावून द्या माझ्याकडं ठीक आहे पहिलं लिहून घ्या युजिंग द निगेशन बाय रूल्स ऑफ निगेशनचा वापर करून सोडवायचा आहे पी ऑर क्यू सॉल्व मधला आहे फक्त नवं सोडवायचं अँड क्यू ऑर नॉट आर आणि दुसरं नॉट पी देन नॉट क्यू ह्याचं निगेटिव्ह करायचं नॉट पी देन नॉट क्यू लिहून घ्या तुम्ही स्क्रीनशॉट मारा पर्सनली सॉल्व करा आणि माझ्या पर्सनली व्हॉट्सअपवर तुम्ही टाका ठीक आहे मी चेक करून तुम्हाला देतो 2 रूल्स ऑफ निगेशन प्रमाणे तुम्ही सोडवायचं त्याच्या पुढचा आपण पुढच्या लेक्चरला